डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समारोह 2018 14 एप्रिल आणि 15 एप्रिल 2018 स्थळ दीक्षाभूमी नागपूर। हम आवाज दे रहे हैं आप सबसे परिचित संभाजी ब्रिगेड के प्रवक्ता, लेकिन हम सबके बीच में एक सधे हुए लेखक के रूप में परिचित है, एक वक्ता के रूप में परिचित है। मैं बड़े सम्मान के साथ आवाज दे रहा हूं संभाजी ब्रिगेड के प्रवक्ता आयुष्मान गंगाधर बनबरे साहब को कि वे आए और आज के इस सम्मेलन में इस सभा को संबोधित करें। राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या देशातील बहुजन समाजाला त्यांचे हक्क अधिकार मिळावेत म्हणून ज्या ज्या महामानवांनी प्रयत्न केले त्या सर्व महामानवांना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या सर्व उपस्थित मान्यवरांना हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा देतो। आज बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने हा जो एक आगळा वेगळा प्रबोधनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या राजमाता शुभांगिनी राजे गायकवाड, भदंत विमल कीर्तीजी, आदरणीय आगलावे सर, उर्मिलेशजी, रविंदर सिंग, मराठा सेवा संघाचे खोडके साहेब, तायवाडे सर, विलासजी सेंडे, विचारपीठावरील सर्व मान्यवर, जमलेल्या माझ्या बहिणींनो आणि भावांनो, मी स्वतःला पहिल्यांदा खूप भाग्यवान समजतो। त्याचं कारण असं आहे की या ठिकाणी बाबासाहेबांची जिथे वाणी घुमली आणि हजारो वर्षापूर्वी जो बुद्ध आणि समतेचा विचार संपूर्ण जगाला दिलेला होता, या भारत देशामध्ये ज्या शूरवीराने ज्ञानवंत प्रज्ञापंडितांनी त्याचं पुनर्प्रगटन केलं, या दीक्षाभूमीवर मला आज या ठिकाणी बोलण्याची संधी मिळाली। आणि दुसरं एक वैशिष्ट्य या कार्यक्रमाचं, महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या संबंधित असलेल्या राजमाता आज या ठिकाणी उपस्थित आहेत। बहिणींनो आणि भावांनो, वेळ कमी आहे, या ठिकाणी एवढी अभ्यासक आणि मान्यवर मंडळी बसलेली आहेत याची मला जाणीव आहे। चळवळीमध्ये माझं जेवढं वय नाही किंवा माझं एकंदर जे वय आहे तेवढं चळवळीत काम करणारे अभ्यासक मान्यवर या ठिकाणी आहेत। बाबासाहेबांचं जीवनचरित्र मी आपल्यासमोर सांगावं एवढा मी मोठा नाही। आम्ही मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून महाराष्ट्र आणि देशामध्ये शिवराय शाहू फुले आंबेडकरांच्या परिवर्तनाचा विचार पसरविण्याचं काम करत आहोत। आणि या माध्यमातून महापुरुषांना जाती आणि धर्माच्या चौकटीत जे बंदिस्त केलं गेलं होतं त्यांना बाहेर काढण्याचं एक जन आंदोलन आम्ही या माध्यमातून सुरू केलेलं आहे। आणि त्याची प्रचिती हे यशस्वी झाल्याची प्रचिती आपल्याला भीमा कोरेगावच्या माध्यमातून आली आणि एक समतेचा संदेश आपण या देशाला दिलेला आहे। दुसरा मुद्दा, या कार्यक्रमाची दखल कोण घेईल? हा कार्यक्रम आगलावे सर एवढा ऐतिहासिक आहे की बाबासाहेबांपासून या देशातल्या बहुजन समाजाला तोडण्याचे प्रयत्न तर झालेच, पण त्याचबरोबर त्यांच्या विचारापासून सुद्धा बहुजन समाज दूर कसा जाईल याचे सातत्याने हजारो वर्ष प्रयत्न झाले। आणि आज त्याच दीक्षाभूमीवर या बाबासाहेबांना युगनायक म्हणून, विचार परिवर्तन करणारे नेते म्हणून सांगण्यासाठी सर्व धर्म जातीचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत। याची दखल या देशातल्या प्रस्थापितांना, धनदांडग्यांना, भटपुरोहितांना घ्यावी लागेल। आणि हा वारसा जर आपण हातात हात घालून पुढे घेऊन गेलो तर आपल्याला अभिप्रेत असलेली सामाजिक क्रांती करता येईल। समताधिष्ठित समाज निर्मितीमध्ये बाबासाहेबांचं योगदान काय होतं, हा विषय जरी आज व्याख्यानाचा असला तर माझं म्हणणं असं आहे की बाबासाहेबांचं समताधिष्ठित योगदानामध्ये काय योगदान होतं यापेक्षा समतेचा पर्यायी शब्दच बाबासाहेब आहे, त्यामुळे त्यावर वेगळं विश्लेषण करण्याची गरज नाही।
आणि म्हणून मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की या देशातला मराठ्यांची लढाई समजलेली नाही, कुणब्यांना कुणब्यांचा शत्रू समजलेला नाही, मुसलमानांना मुसलमानांचा शत्रू समजलेला नाही, ख्रिश्चन बौद्ध लिंगायत ख्रिश्चन एसटी ओबीसी ट्राईब स्त्रियांना सुद्धा आमचा कोण शत्रू आहे कळालेला नाही। आणि त्यामुळे जे शत्रू आयसोलेटेड होऊन आमच्यावर हजारो वर्ष गुलामगिरी लादतायत त्यांचा पर्दाफाश आणि डिसेक्शन करण्याचं काम फुले शाहू आंबेडकर आणि या आपल्या महामानवांनी केलेलं आहे। आणि म्हणून वेगळ्या पद्धतीने आम्हाला विचार करावा लागेल। महापुरुषांच्या विचारांना जात धर्म भाषा प्रांत राष्ट्राची सुद्धा मर्यादा आपल्याला घालता येणार नाही, कारण हे युगनायक सर्व जगाचे आहेत। तुमचा वारसा किती महान आहे मी पहिल्यांदा हे सांगू इच्छितो। मी मराठा समाजात जन्माला आलो आणि जेव्हा आमच्या गावामध्ये भीमजयंती व्हायची तर भीमजयंतीच्या दिवशी आम्हाला काहीच माहिती नव्हतं। तिकडे भीमजयंतीचा कार्यक्रम सुरू झाला की इकडे डीपीची लाईट काढण्याचं काम आम्ही करत होतो। आम्हाला सांगितलं होतं की बाबासाहेब जणू म्हणजे कोणी राक्षस आहे। बाबासाहेबांनी मराठ्यांचा शेतकऱ्यांचा सत्यानाश केला, कायदे लिहिले, आरक्षण आणलं आणि दलितांची पोरं टाय कोट सूट बूट घालून फिरायला लागले आणि आमच्या ढुंगणावरचं धोतर गेलं नाही। हा द्वेष आमच्या डोक्यामध्ये घालण्यात आला। आम्हाला कळलंच नाही बाबासाहेबांनी आमच्यासाठी काय केलं। ज्या पद्धतीने मुसलमानांना शिवाजी समजला नाही, मराठ्यांना आंबेडकर समजले नाहीत, माळ्यांना फुले समजले नाहीत, तुकाराम कुणब्यांना समजले नाहीत आणि त्यामुळे आज आपल्याला दुहेरी लढाई लढावी लागणार आहे। माझ्यात परिवर्तन का झालं? पुरुषोत्तम खेडेकर नावाचा माणूस मराठा समाजामध्ये जन्माला आला आणि त्याने आमच्यासारख्या पोरांच्या डोक्यामध्ये ब्राह्मणी वर्ण व्यवस्था जी सरोगेट केली होती तिचं डिसेक्शन करून आम्हाला फुले शाहू आंबेडकरांची लस टोचली आणि आज मी बाबासाहेबांवर भाषण देतोय। हे अज्ञानामुळे झालेलं आहे। आम्हाला माहिती नव्हतं आमचे शत्रू मित्र कोण, आपला वारसा किती महान आहे याची तुम्ही कल्पना करून पहा। आपल्या देशाचे जे सध्याचे प्रधानमंत्री आहेत कोणत्या बागेतून आले आणि कुठं त्यांचं कनेक्शन आहे मी तुम्हाला सांगायची गरज नाही। आता हे प्रधानमंत्री जेव्हा परदेशामध्ये जातात आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथे भाषण करतात आणि भाषण करताना काय सांगतात, ह्यांनी तिथे सांगायला पाहिजे की मी हेडगेवार आणि गोळवलकरांच्या विचाराचा पाईक आहे, मी त्या देशातून आलो। पण मोदी हे परदेशात जाऊन सांगू शकत नाही। त्याचा प्रॉब्लेम असा आहे तिथे मोदी भाषण करताना सांगतात की मी बुद्धाच्या देशातून आलो, शिवाजीच्या देशातून आलो आणि आंबेडकरांच्या देशातून आलो। इच्छा नसली तरी मोदीला हे सांगावं लागतं, कारण गोळवलकर हेडगेवारला जग ओळखत नाही, बुद्ध शिवाजी आणि बाबासाहेब या देशाची ओळख आहे। हा तुमचा अभिमान आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। आणि म्हणून ही जी परंपरा आहे ज्ञानाची परंपरा, ही परंपरा अखिल बहुजन समाजामध्ये पसरवून जर नवी लढाई आपल्याला लढायची असेल तर जी समता फुले शाहू आंबेडकरांना अभिप्रेत होती ती समता आपल्याला आज सांगावी लागेल। आणि म्हणून मराठा समाजाचं कुणबी समाजाचं बाबासाहेबांशी काय नातं होतं आणि बाबासाहेबांचं मराठा समाजाची छत्रपतीची बुद्धाशी काय नातं होतं याचा सुद्धा वेगळ्या पद्धतीने त्या मुद्द्याच्या अनुषंगाने मी बोलणार आहे। मूळ विषय मोठा आहे, वेळ कमी आहे, काही गोष्टी घडत असतात, आपण सुद्धा मोठं मन करायला पाहिजे। मगा कुणीतरी उल्लेख केला की बाबासाहेबांच्या पुतळ्याला भगवा रंग दिला होता, एका माणसाने जाऊन त्यांचा कोट निळा केला। तुम्हाला काय वाटतं मला माहित नाही, पण माझं म्हणणं असं आहे भगवा रंग काय भटपुरोहितांच्या बाबाची जहागीर आहे का? अरे भगवा तर बुद्ध आहे माझा, बुद्धाने भगवा शब्द या देशाला दिलेला आहे आणि इथे भंतेजी बसलेले आहेत। बौद्ध वाङ्मयामध्ये किमान 4000 वेळेस बुद्धाला प्रतिशब्द भगवा हा शब्द आलेला आहे। ही भगवी संस्कृती आमची आहे। आमच्या डोक्यात घालण्यात आलं की ब्राह्मणीकरणाच्या ऐवजी भगवेकरण सुरू आहे आणि मग भगवेकरण आणि हिंदू म्हटल्याबरोबर आमच्यासारखे ओबीसी कुणबी कष्टकरी मराठे लाट्या काट्या घेऊन तुमच्या अंगावर येतात। म्हणून खरा शत्रू कोण आहे हे आयडेंटिफाय करण्याचं काम बाबासाहेब आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी आधुनिक काळामध्ये केलेलं आहे। आणि म्हणून पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुले असं म्हणतात की बाबासाहेब का म्हणतात माझे गुरु महात्मा फुले? महात्मा फुल्यांनी पहिल्यांदा या देशामध्ये सांगितलं की समता निर्माण करायची असेल आणि युद्ध जिंकायचं असेल तर शत्रू आयडेंटिफाय करावा लागेल। आणि महाशत्रू कोण आहे तर महात्मा फुल्यांनी गुलामगिरी नावाच्या ग्रंथामध्ये सांगितलं
की भारत देशामध्ये कोणती लढाई आहे. इथे हिंदू मुसलमान संघर्ष नाही, इथे ख्रिश्चन लिंगायत संघर्ष नाही, मराठा विरुद्ध ओबीसी कुणबी तेली तांबोळी कुंभार चांभार वडार फाशे पारधी असा संघर्ष भारत देशामध्ये नाही. स्त्री विरुद्ध पुरुष असा सुद्धा संघर्ष भारत देशामध्ये नाही. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात 5% भट्ट पुरोहित विरुद्ध 95% बहुजन हीच लढाई या भारतातली लढाई आहे. आणि पुढे महात्मा फुले असं म्हणतात, पुढे फुले असं म्हणतात की या देशातले ख्रिश्चन आणि मुसलमान हे परदेशातून आलेले नाहीत, हे आमचे बांधव आहेत आणि म्हणून हे खरे राष्ट्रभक्त आहेत. अरे जे आर्यभट्ट पुरोहित परदेशातून आले, दुसऱ्या देशातून आले, ते आम्हाला आज राष्ट्रभक्तीचं सर्टिफिकेट मागतायत. उलटा चोर कोतवाल को डाटे असं हे झालेलं आहे. आणि म्हणून आपल्याला विचार करावा लागेल. पुढे अनिलेशन ऑफ कास्टमध्ये बाबासाहेबांनी हेच सांगितलं की मला जर तुम्ही विचाराल की तुम्हाला जात नको आहे बाबासाहेब, धर्म नको आहे, मग कोणती व्यवस्था तुम्हाला पाहिजे असा प्रश्न जर मला कोणी विचारला तर अनिलेशन ऑफ कास्टमध्ये बाबासाहेब उत्तर देतात. मला जर कोणी असं विचारलं तर मी त्याला सांगेन की समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय यावर आधारलेला समाज हा माझा समाज असेल, हे बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे. मग इथे दलिताचा समाज म्हटलेला आहे का, मराठ्यांचा समाज म्हटलेला आहे का, हिंदूंचं राज्य म्हटलेलं आहे का? आणि म्हणून बाबासाहेब आपल्याला समजून घ्यायचे असतील तर कुणबी मराठा ओबीसी समाज, मी आज नम्रपणे आपल्याला हे सांगू इच्छितो की बाबासाहेबांचं मराठा समाजाचं काय नातं आहे. तुम्हाला माहिती आहे, मगा सयाजीराव महाराजांचा उल्लेख झाला, आम्हाला आमचा इतिहासच माहिती नाही, हे आम्ही ओबीसी कुणबी मराठा समाजामध्ये जाऊन सांगितलेलं आहे. आता आम्ही 100% ठरवलेलं आहे की केवळ दलित शाणे झाले, शिकले, त्यांना आंबेडकर कळाला म्हणजे क्रांती होणार नाही, लक्षात घ्या. बाबासाहेबांनी याच ऐतिहासिक दीक्षाभूमीवर सांगितलं होतं की सगळा भारत मी काय करील, बौद्धमय करील. माझी आपल्याला विनंती आहे, भारत बौद्धमय झाला का? कोण बौद्ध झाले? मग बाबासाहेबांचं म्हणणं चूक होतं का? बाबासाहेब बरोबर बोलले, बाबासाहेबांचं म्हणणं चूक नव्हतं. भारत बौद्धमय झाले याचा अर्थ आम्ही आज चळवळीतल्या लोकांनी असा घेतला पाहिजे. आम्ही आमच्या समाजात जाऊन हे सांगितलं की काय बाबासाहेबांना अभिप्रेत होतं. भारत बौद्धमय करणे याचा अर्थ एखादा असा कालखंड निर्माण होईल, एकच माणूस जन्माला येईल आणि सगळे जगातले लोक त्याच्या पाठीमागे जातील, असं कधीच होणार नाही. हे कोणत्याही काळात झालेलं नाही. हे बुद्धाच्या काळात झालं नाही, महावीराच्या काळात झालं नाही, शिवरायांच्या काळात झालं नाही, अशोकाच्या काळात झालं नाही आणि पुढे होईल की नाही सांगता येत नाही. पण बाबासाहेबांच्या म्हणण्याचा आपण असा अर्थ घेतला पाहिजे की सगळा भारत बौद्धमय करील. याचा अर्थ असा आहे की प्रत्येक कुणबी मराठ्याने, बहुजन समाजातल्या माणसाने बौद्ध धर्माची दीक्षा घ्यावी आणि चिवर पांघरावं, म्हणजे मगच तो बौद्ध होईल असं तुम्हाला वाटत असेल तर बुद्ध आपल्याला कळालेला नाही. बाबासाहेबांच्या म्हणण्याचा अर्थ होता, आम्ही मराठ्यांनी त्याचा असा अर्थ लावला, समता, स्वातंत्र्य, न्याय आणि बंधुता. जगामध्ये कुठल्याही ठिकाणी जिथे मनुष्य असेल तिथला माणूस ब्राह्मणी शोषणवादी व्यवस्थेला लाथ मारून समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा आग्रह धरत असेल तर तो बुद्धच आहे, माझा भाऊच आहे. ही भूमिका आपल्याला यापुढे घ्यावी लागेल. आणि म्हणून ही सर्वव्यापक भूमिका जर आम्ही पुढे घेऊन गेलो तर आपल्याला खऱ्या अर्थाने त्याचा अर्थ कळेल. आम्ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या लोकांना, ओबीसी समाजाच्या लोकांना हे सांगितलं की बाबासाहेबांनी आपल्यासाठी काय केलं आणि बाबासाहेबांचं आपलं नातं काय होतं. आणि म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मराठा कुणबी समाज हा ब्राह्मणी व्यवस्थेचा अनपेड पोलीस आहे आणि हा जर प्रबोधित झाला नाही, अहो जेव्हा रेशीम बागेतून आदेश सुटतात तेव्हा लाटा कवट्या घेऊन किती कुलकर्णी देशपांडे रस्त्यावर येतात. आम्ही चालू ना. आणि म्हणून आमच्या डोक्यातली सरोगीशी काढायची असेल तर माझं दलित भावंडांना, शिकलेल्या लोकांना आव्हान आहे की आम्ही मराठा समाजातले लोक एकेकाळी एवढे समृद्ध होतो की आमच्याकडे शाहू छत्रपती होते. मी आपल्याला भावनिक आव्हान भावांनो करू इच्छितो. एकेकाळी आम्ही एवढे समृद्ध होतो, आमच्याकडे शाहू छत्रपती होते, आमच्याकडे महाराज सयाजीराव गायकवाड होते, आमच्याकडे गुरुवर्य कृष्णराव केळुस्कर होते, आमच्याकडे दामोदर सावळाराम यंदे होते. आज मराठा समाजामध्ये शाहू नाही आणि सयाजीराव नाहीत, परंतु महाराज सयाजीराव गायकवाड, छत्रपती शाहू महाराज, गुरुवर्य कृष्णराव केळुस्कर या 3 महापुरुषांनी बाबासाहेबांना
सर्व प्रकारची संधी निर्माण करून दिली आणि ज्या विद्यापीठात बाबासाहेबांचं शिक्षण झालं त्या विद्यापीठाने हे जाहीर केलं की हे विद्यापीठ निर्माण झाल्यापासून बाबासाहेब एवढा विद्वान विद्यार्थी आमच्या विद्यापीठात आलेला नाही. आज माझी आपल्याला भावनिक साथ आहे की गेल्या 50-60 वर्षामध्ये हे ज्ञानाचं अमृत प्राशन करून दलित समाजामध्ये हजारो प्रज्ञावंत ज्ञानवंत अभ्यासक तयार झालेले आहेत. आता खऱ्या अर्थाने तुम्ही ही बहुजन मराठा कुणबी समाजामध्ये प्रबोधनाची चळवळ उभी करून या सामूहिक प्रेमाची परतफेड करावी असं मी आपल्याला भावनिक आवाहन करू इच्छितो. त्याचं कारण असं आहे, आम्ही बदललो नाही तर आम्ही ब्राह्मणांचे हस्तक होऊ आणि आम्ही हस्तक होऊन जर समतेच्या विरोधात उभे राहिलो तर समता अभिप्रेत असलेली व्यवस्था या देशात निर्माण होऊ शकणार नाही. आणि म्हणून या देशातल्या मुस्लिमांना, या देशातल्या ख्रिश्चनांना, या देशातल्या शोषित वर्णवर्गवादी सर्व जातीपातीच्या लोकांना ह्या एका शत्रूच्या विरोधात आपल्याला उभं करायचं असेल तर समतेचा अर्थ पुन्हा पुन्हा आपल्याला समजावून सांगावं लागेल, तर ही क्रांतीची लढाई आपल्याला जिंकता येईल. जे काही बाबासाहेब आणि मराठा समाजाच्या संबंधाने आम्ही जे काही मुद्दे मांडतो ते मुद्दे काही 2-3 फक्त या ठिकाणी सांगतो वेळेच्या अभावी. आपल्याला माहिती आहे आम्ही आमच्या ओबीसी समाजाला राष्ट्रसंत गाडगे महाराजांचं आपल्याला नाव माहिती आहे. बाबासाहेब आंबेडकर आणि गाडगे महाराजांचे अत्यंत चांगले ऋणानुबंध होते. गाडगे महाराज नेहमी या ओबीसी समाजाला एक शब्द वापरायचे, ते म्हणायचे हे बीबीसी आहे. ओबीसी म्हणजे बहुजड भैताड कन्स्ट्रक्शन. हे सुधरत नाही तोपर्यंत बदल होत नाही. आता आम्ही असं ठरवलेलं आहे की मराठा कुणबी समाजाची जी बीबीसी आहे ना, यांना आम्ही प्रबोधनाच्या माध्यमातून बदलण्याचा 100% प्रयत्न करू. 80% आम्ही बदलवलेला आहे त्यांना. आणि जे बदलणार नाहीत त्यांना जेसीबी लावून उद्ध्वस्त करू, पण आम्ही त्यांना सोडणार नाही. मग हे जेसीबी काय? ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर हे आम्हाला जाऊन सांगावं लागेल. आणि म्हणून ही शिवराय शाहू फुले आंबेडकर बुद्ध महावीर गाडगे महाराज तुकडोजी महाराज आणि पंजाबराव ही खरी समतेची ही प्रेरणा आम्हाला समजून घ्यावी लागेल. आणि म्हणून त्या माध्यमातून ही लढाई आपल्याला पुढे नेता आली तर आजचा समतेचा संघर्ष आपल्याला जिंकता येईल. आज एवढी भयानक परिस्थिती भावंडांनो निर्माण झालेली आहे. तुम्हाला जर वाटत असेल की संविधानानुसार या देशाचा राज्यकारभार चालतो तर तुम्ही अंधश्रद्धेमध्ये आहात. आपण सुद्धा भक्तामध्ये आपलं रूपांतर झालेलं आहे. बाबासाहेबांचा नारा आम्ही नेहमी देतो. फुल्यांनी सांगितलं बहुजनाच्या अज्ञानाचं कारण अज्ञान आहे, शिक्षणाचा अभाव आहे. शिक्षण हे क्रांती करेल. फुल्यांनी सांगितलं, शाहूनी खजिनारिता केला आणि बाबासाहेबांनी तर मंत्र दिला. आपण वाक्य सांगतो की शिक्षण हे काय आहे? वाघिणीचं दूध आहे. तो प्राशन केलेला गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. छातीवर हात ठेवून मायबापांनो मला सांगा, शिकलेला खरंच गुरगुरतंय का हो? इमानदारीने सांगा. अपवाद असतील पण शिकलेले लाचार आणि गुलाम झालेले आहेत. म्हणून बाबासाहेब म्हणाले शिकलेल्या लोकांनी मला धोका दिलेला आहे. कारण ते आयसोलेटेड होतात. बाल्याची खोली 10 बाय खोलीच्या बाहेर पडायला तयार नाहीत. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले की शिक्षण वाघिणीचं दूध आहे. मग बाबासाहेबांचं खोटं होतं का? बाबासाहेब कधी चुकले नाहीत. परंतु आधुनिक काळामध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर आम्हाला शिक्षणाच्या नावाखाली वाघिणीच्या दुधाच्या ऐवजी नागिनीचं दूध पाहायला लावलेलं आहे. त्यामुळे आमच्या शिकलेल्या लोकांची अशी लाचारी तयार झालेली आहे. आणि ज्योतिबा फुल्यांनी हंटर कमिशनला मागणी केली होती की अभ्यासक्रमातून पुस्तक बळीचं गायब झालेलं आहे. मग अभ्यासक्रमाला आज काय लावायचं आहे? आज संविधान आहे का आपल्या देशामध्ये? अरे संविधानामध्ये अंधश्रद्धा पसरवणे गुन्हा सांगितलेला आहे. अरे 5 बुवांना मंत्री केलेला आहे आमच्या एका सरकारने. त्याच्यातलं तर एक कॉम्प्युटर बाबा आहे म्हणतंय कॉम्प्युटरपेक्षा माझं डोकं तेज आहे म्हणते. आणि म्हणून हे मंत्री संत्री लोक कसे काय विधान करायला लागलेले आहेत? कशा पद्धतीचं शिक्षण आज या देशामध्ये झालेलं दिले जात आहे? कोणती व्यवस्था या देशामध्ये आहे? एक व्यक्ती एक मूल्य बाबासाहेब म्हणाले. पण आज टाटा बिर्ला अंबानी आणि अंदानी हे 4 लोक एकत्र आले, हा देश विकत घेऊ शकतात. कुठे लोकशाही निर्माण झाली? आणि म्हणून हे गंभीर अशा प्रश्न आपल्या समोर निर्माण झालेले आहेत. पण या मूलभूत प्रश्नाकडे आपलं लक्ष जाऊ नये म्हणून जातीपाती धर्म भाषा आणि प्रांत राष्ट्र यामध्ये आपलं विभाजन करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सर्वांना एक जबाबदारी जोखीम यापुढे घ्यावी लागेल. आपल्याला हा सगळी विचाराची जी श्रृंखला आहे ही विचाराची श्रृंखला वेगळ्या पद्धतीने बहुजन कुणबी मराठा ओबीसी समाजामध्ये जाऊन सांगणं हे एक मिशनरी म्हणून आपलं पुढचं काम असलं पाहिजे.
बाबासाहेब आणि मराठा समाजाच्या ऋणानुबंधाबद्दल आपल्याला सांगायचं असेल, आम्ही चळवळीच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की बाबासाहेब आंबेडकर त्यांच्याबद्दल काही काय गोष्टी पसरवण्यात आल्या, पण खऱ्या अर्थाने बुद्धाचा विचार पुनर्जीवित बाबासाहेबांमुळे या देशात झाला. केळुसकरांनी, आपल्याला माहिती आहे, बाबासाहेबांना जेव्हा विचारलं बुद्धाकडे कसे गेले, बाबासाहेब म्हणाले केळुसकरांनी बुद्धाचं चरित्र माझ्या तरुण वयामध्ये 16व्या वर्षी दिलं. आणि आपल्याला माहिती असेल, आपल्याला अभिमान वाटला पाहिजे, बुद्ध या देशातून संपवण्याचे प्रयत्न झाले, पण 1910 साली पहिल्यांदा भारत देशामध्ये जगातला पहिला बुद्धाचा पुतळा महाराज सयाजीराव गायकवाड यांनी बडोद्यामध्ये स्थापन केलेला आहे. आणि 1998 साली मराठी भाषेतलं पहिलं बुद्ध चरित्र केळुसकर गुरुजींनी लिहिलं, ते बाबासाहेबांनी वाचलं. बाबासाहेब म्हणतात, ज्या दिवशी मी बुद्ध वाचला त्या दिवशी वैदिक संस्कृतीचं गाण मी माझ्या डोक्यातून फेकून दिली, मी मुक्त झालो आणि विचार करायला लागलो. ते हे बाबासाहेब आहेत. आणि बाबासाहेबांच्या सगळ्या मांडणीचा जर आपण विचार केला तर केवळ दलितच नव्हे, केवळ संविधानादी धम्माचं प्रकटन या दोन गोष्टी नव्हे, तर या देशातल्या मुस्लिमासाठी सर्वात महत्त्वाचं म्हणजे ब्राह्मणासहित सर्व स्त्रियांसाठी हिंदू कोड बिल सारखा कायदा, या देशातल्या शेतकऱ्यांसाठी खोती निर्मूलनाचं जनआंदोलन, औद्योगिकरणाचा प्रश्न, शिक्षणाचा प्रश्न, लँड होल्डिंगचा प्रश्न, विद्युताचा प्रश्न, जलनिर्मितीचा प्रश्न आणि या देशातल्या शोषण व्यवस्थेचा प्रश्न किती उच्च पद्धतीने बाबासाहेबांनी हाताळला. अरे, तलवारीच्या बळावर शिवाजींनी स्वराज्य निर्माण केलं आणि आधुनिक काळातला शिवाजी ज्ञानवंत बनून आला, तो माझा बाबासाहेब आहे. आणि म्हणून जगाला इज्जत जी आपल्या देशाची वाढली त्याचं कारण काय आहे? ह्यांचे तुकडे पाडू नका, हे श्रंखलेमध्ये जोडा. हे श्रंखलेमध्ये जोडलं तर आपल्याला पुढे हे ऋणानुबंध घेऊन जाता येईल. हे बाबासाहेबांनी या निमित्ताने आपल्याला सांगितलेलं आहे. 14 ऑक्टोबर तुम्ही काय अर्थ लावता मला माहिती नाही. 14 ऑक्टोबर 1956ला बाबासाहेबांनी धम्माचं प्रकटन केलं. मी वेगळ्या पद्धतीने या घटनेचा अर्थ लावतो. नागपूर का 14 ऑक्टोबर का याच्यावर भरपूर इंटेलेक्च्युअल चर्चा झालेल्या आहेत, त्यात मी जात नाही. पण मला मराठा समाजातल्या माणसाला समजलेलं एक सत्य मी लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो. कारण 14 ऑक्टोबर 1938 हा केळुसकर गुरुजींचा स्मृतिदिन आहे. त्यांना सुद्धा वंदन बाबासाहेबांनी या निमित्ताच्या माध्यमातून केलेलं आहे. भाऊसाहेब पंजाराव देशमुख आणि बाबासाहेबांचे काय संबंध होते तुम्हाला माहिती आहे. अरुंधती खंडगर तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्रीची पोरगी आहे. त्यांनी लक्ष्मण शास्त्रीचे चरित्र लिहिल्याने एक प्रसंग सांगितलेला आहे की बाबासाहेब आंबेडकर हे असं व्यक्तिमत्व आहे, तुम्ही लक्षात ठेवा की कॉम्प्रोमाइज आणि दोगली भूमिका याचा स्पर्शही कधी बाबासाहेबांना जगामध्ये झालेला नाही. कन्फ्युजन कधीच बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये नव्हतं. आणि कॉम्प्रोमाइज हा शब्द कधी फुले शाहू आंबेडकरांना शिवलेला नाहीये. तुम्ही प्रत्येक भाषण बाबासाहेबांचं बघा, किती आत्मविश्वास होता. बाबासाहेब म्हणतात की माझ्या सगळ्या ज्ञानाने ठामपणे हे सिद्ध केलेलं आहे आणि मी तुम्हाला सांगतो, माझं ऐका. ही प्रतिष्ठापना आहे, हे अहंकार ज्ञानाची अभिलाषा आहे. आणि म्हणून हे कॉन्फिडन्स आहे बाबासाहेबांमध्ये. आणि म्हणून त्यांना ज्या ज्या वेळेस काही प्रश्न विचारण्यात आले, धर्मासंबंधी विचारण्यात आले, तर्कतीर्थ जोशीने लिहिलं होतं बाबासाहेबांच्या बद्दल, धम्म प्रकटन झाल्यानंतर आता आंबेडकरांचे अवतार कार्य संपले. बाबासाहेब त्यापूर्वी एकदा शास्त्रीला भेटले होते आणि भेटले शास्त्री असं म्हणाले, आताही लोक म्हणतात अगला सर तुमचं चांगलं आहे, तुम्ही आंबेडकरांचं गुणगान करता, आम्ही आंबेडकरांची जयंती साजरी करतो. आम्ही तर म्हणतो बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर होते आणि आमचे हेगडेवारी डॉक्टरच होते, त्यामुळे दोघांचं काम सारखंच आहे. तुम्हालाही समता पाहिजे, यांना काय पाहिजे, आम्हालाही समता पाहिजे. पण त्यांना समता पाहिजे आहे का? त्याला बाबासाहेबांनी उत्तर दिलेलं आहे, यांना समरसता पाहिजे आहे. आम्हाला समतेवर या देशातल्या मुस्लिमांना, या देशातल्या शिखांना, या देशातल्या जैनांना, लिंगायतांना, बौद्धांना, मराठ्यांना, कुणब्यांना, सर्वांना समतेचं राज्य या देशामध्ये अभिप्रेत आहे. आणि यांना समतेच्या नावाखाली समरसता आणायची आहे. आणि म्हणून 1938ला हेडगेवारांचं एक भाषण आहे हिंदू विद्यार्थ्यांच्या पुढचं. त्यांनी सांगितलेलं आहे की 2 जातीमध्ये, 2 धर्मामध्ये संघर्ष असेल तर तिथे कधीच समता निर्माण होत नाही. मग तिथे काय करावं लागतं, तर तिथे उंदीर आणि मांजराचं भांडण असेल तर उंदीर जेव्हा मांजराच्या पोटात जाईल तशा प्रकारची समरसता निर्माण करावी लागते. हेडगेवारचं भाषण आहे. एक माणूस होता, त्याची एक सर्कस आली एका गावामध्ये. त्यांनी जाहिरात केली, आमची सर्कस बघायला या, रात्री तुम्हाला वाघ आणि शेळी एका ताटात जेवताना दिसतील. लोक तिकीट काढून सर्कस बघायला आले.
एकटा वाघच आला आणि ताटातलं अन्न खायला लागला. लोक म्हणाले शेळी कधी येणार आहे. सर्कसवाल्यानं सांगितलं शेळी ऑलरेडी वाघाच्या पोटात आहे, त्यामुळे वेगळ्या शेळीची अपेक्षा करू नका. ही आहे समरसता. बाबासाहेब म्हणाले समतेचा अर्थ काय आहे, म्हणजे तुमचंही चांगलं चालू द्या, आमची रेशीमबाग चालू द्या, दीक्षाभूमी चालेल असं नाही. बाबासाहेब म्हणाले दया तिचे नाव भूतांचे पालन. म्हणजे सावरकरने लेख लिहिला की बुद्धाच्या आततायी अहिंसेचा शिरच्छेद. शास्त्रीला भेटले बाबासाहेब. शास्त्री म्हणाले तुमचं आमचं काम सारखंच आहे, तुमचाही धर्माचा अभ्यास आहे, माझाही धर्माचा अभ्यास आहे, आपण एकत्र काम करू. बाबासाहेबांनी एकच प्रश्न विचारला, मनुस्मृती मी जाळली त्याबद्दल तुमचं मत काय आहे. शास्त्री म्हणाले मनुस्मृती एवढा महान ग्रंथ आहे, किती वेळेस तुम्ही जाळा त्यातला काही भाग कधीच जळणार नाही. बाबासाहेब म्हणाले तुला देश लकलाभ, राष्ट्र लकलाभ, तुझा धर्म तुला लकलाभ, तुझे कपडे तुला लकलाभ, माझा देश वेगळा, माझं राष्ट्र वेगळं, तुझ्याबरोबर माझं असिमिलेशन होणार नाही. हे होते बाबासाहेब. मंत्रिमंडळामध्ये बाबासाहेब काम करत होते. काँग्रेस बरोबर 40 वर्ष संघर्ष केला. मंत्री झाले, मनासारखा कायदा पास झाला नाही. हिंदू कोड बिल काय फक्त दलिताच्या कल्याणाचं नव्हतं, भारतातल्या प्रत्येक स्त्रीला तिचा हक्क मिळाला पाहिजे हे कायद्याद्वारे विधिनिधित करणारा महात्मा ज्योतिराव फुल्यांच्या नंतर बाबासाहेब आंबेडकर आहे. मध्ये शाहू छत्रपती आणि सयाजीराव महाराजांनी अशी कायदे केले. बाबासाहेबांचं प्रिअंबल आपण वाचलं, समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय. अरे बाबासाहेबांवर आरोप झाले फ्रान्सच्या राज्यक्रांतीतून घेतलं म्हणलं. अरे बाबासाहेब म्हणाले समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय शोधण्यासाठी मला फ्रान्सला जायची गरज नाही, बुद्धाच्या विचारातून आणि शिवाजीच्या विचारातून ती मी घेतलेला आहे. त्यांची लाईन स्पष्ट होती, दिशा स्पष्ट होती, कन्फ्युजन बाबासाहेबांच्या डोक्यामध्ये नव्हतं. आणि म्हणून सावरकरला बाबासाहेबांनी उत्तर दिलं, बुद्धाच्या आततायी अहिंसेचा शिरच्छेद. तुला माहित आहे का माझी अहिंसा काय आहे. बाबासाहेब म्हणाले अरे जर बुद्धाने अहिंसा प्राप्त केली म्हणून जर इथे शत्रूचं आक्रमण झालं असं तुला वाटत असेल, मग पेशवे का बौद्ध होते का सांग. मग पेशव्याचं राज्य का गेलं आणि ब्रिटिश का देशात आले. बाबासाहेब पुढे असं म्हणतात की सावरकर नरक ओकले आणि नरक सावरकरच्या पोटात आहे. बाबासाहेबांचे उद्गार आहेत, कोणालाच सोडलं नाही बाबासाहेबांनी. असिमिलेशन नो प्रॉब्लेम, स्पष्टता होती. बाबासाहेबांना लोक बोलायचे बाबासाहेब एवढी कडक भाषा तुम्ही का वापरता. आमच्या चळवळीतल्या लोकांना सुद्धा लोक विचारतात आज कुठं काय राहिलेलं आहे, कशाला हे भटपुरोहित शब्द वापरता. बाबासाहेब म्हणाले अरे तुमच्या जातीचं बारसे जवलेला मी माणूस आहे, पण माझा समाज साधा येडा गबाळा समाज आहे. तुमचे सगळे छक्के पंजे, तुमच्या कुंडल्या माझ्या हातामध्ये आहेत. तुम्ही काय करू शकता याची मला जाणीव आहे. मी माझ्या आंधळ्या समाजाच्या हातातली काठी आहे, मी तुमच्याकडे माझ्या समाजाला कधी जीव देणार नाही. ही वाटाड्याची भूमिका घेतली बाबासाहेबांनी. आणि आजचा आमचा एक पैरेदार सांगतो, मी पैरेदार आहे देशाचा. सगळे पैसे घेऊन मोदी पळाला, चोक्सी पळाला, मल्ल्या पळाला, कुठे आहे पैरेदार. घरात पैसे ठेवा तर नरेंद्र मोदीची भीती, बँकेत ठेवावं तर नीरव मोदीची भीती. एवढं प्रेशर डोक्यावर घातलेलं आहे. सतत आयसोलेटेड करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि म्हणून हिंदू राष्ट्र, हिंदुत्ववाद, भगवेकरण हे शब्द यापुढे आपण टाळायला पाहिजेत. भटपुरोहिताच्या विरोधात या देशातला एल्गार आपल्याला उभा करावा लागेल. बाकी हे शब्द आपल्याला नीटपणे आपण सांभाळून चळवळीतल्या लोकांनी वापरले तर ज्या लोकांसाठी आपल्या महापुरुषांनी काम केलं ते लोक आपल्याबरोबर राहतील, चळवळीमध्ये येतील आणि आपल्याला एक दिशादर्शक पुढील काळामध्ये काम करता येईल. आणि म्हणून आम्ही कुणबी मराठा समाजामध्ये बाबासाहेबांच्या योगदानाच्या बद्दलच्या अनेक घटना सांगितलेल्या आहेत. आपल्याला सुद्धा हे सांगू इच्छितो, मला अभिमान वाटतो. बाबासाहेबांचे आज आपल्या भारत देशामध्ये सर्वात जास्त पुतळे आहेत, पण पहिला पुतळा जो कोणी बाबासाहेबांचा उभा केला चळवळीतल्या लोकांना माहिती असेल, 9 डिसेंबर 1950 रोजी कोल्हापूरच्या बिंदू चौकामध्ये भाई माधवराव बागल नावाच्या मराठ्यांनी बाबासाहेबांच्या जीवनपणी पहिला पुतळा उभा केलेला आहे. आणि म्हणून बाबासाहेबांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला, शिवाजीचा इतिहास लिहिला. हिंदू कोड बिल करून सगळ्या स्त्रियांच्या हक्काची 11 एप्रिल 1947ला हे बिल सादर केलं, कारण गुरु होते महात्मा फुले, जयंतीच्या दिवशी दिलं हे. आणि त्यानंतर हे बिल मंजूर झालं नाही, मंत्रिपदाला लाथ मारली बाबासाहेबांनी, लोकात येऊन लोकांचं प्रबोधन केलं. आज मंत्रिपद आपले लोक घेतात, शिवराय शाहू फुले आंबेडकरांचं नाव सांगतात, लाथ मारलं तरी मंत्रिपद सोडत नाहीत, म्हणतात तुमचे अनुयायी आहे. अशांना सुद्धा सरळ करावं लागेल. आपल्या जातीचा माणूस आमदार, खासदार, मंत्री, कलेक्टर, प्रधानमंत्री आहे म्हणजे माझी जातीची सत्ता आहे असं वाटत असेल, ही अंधश्रद्धा पहिल्या आता डोक्यातून काढून टाका. त्याची मती शिवराय शाहू फुले आंबेडकरांची आहे का यावर खऱ्या अर्थानं परिवर्तन अवलंबून आहे.
आणि म्हणून ही लेनदेन मराठा, कुणबी, ओबीसी आणि बाबासाहेब शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची आपल्याला खऱ्या अर्थाने लोकांमध्ये जाऊन सांगावी लागेल. हा खरा दलिताचा नेता आणि उद्धारकर्ता आहे. 1920 साली शाहू छत्रपतींनी भविष्यवाणी बाबासाहेबांच्या संदर्भात केली. बाबासाहेब किती जागरूक होते त्याचं एक उदाहरण सांगतो आणि थांबतो. आपल्याला माहिती आहे 1926 साली दिनकरराव जवळकर यांनी देशाचे दुश्मन नावाचा ग्रंथ लिहिलेला होता. म्हणजे एक बाबासाहेब अशी एक संशोधनात्मक व्यक्ती आहे की धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, इकॉनॉमी, मानववंशशास्त्र, इंडॉलॉजी, भाषाशास्त्र, राष्ट्रवाद ह्या सगळ्या अंगाचा एवढा व्यापक पद्धतीने एका आयुष्यात एखादा माणूस अभ्यास करू शकतो, हे जगातलं 8वं आश्चर्य असं म्हणायला हरकत नाही. अरे किती क्षेत्रामध्ये काम केलेलं आहे. कशासाठी बाबासाहेब झटले? आज आम्ही फक्त पुतळे आणि आरत्या करून आपसात संकुचित करून आपल्याला राहायचं का याचा तुम्ही विचार करा. म्हणून हे जग पादाक्रांत करा, जग ताब्यात घ्या. खोट बाबासाहेबांच्या विचारामध्ये नाही, फुल्यांच्या विचारात नाही, आमच्या अनुयायामध्ये प्रॉब्लेम तयार झालेला आहे. आम्ही आमच्या आयडॉल आमच्या मुलांना नीट समजावून सांगत नाही. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये शिवराय शाहू फुले आंबेडकरांच्या प्रतिमा असल्या पाहिजेत. अरे जोरात म्हणा ना जय भीम. का शिवी आहे का जय भीम? म्हणा वालेकुम सलाम, म्हणा जय जिजाऊ, जय अहिल्या, जय सावित्री. काय प्रॉब्लेम आहे? हे स्वाभिमानानं तुम्ही सांगायला सुरू करा. उजळ माथ्याने आपला वारसा लपवावा असं काहीतरी आपलं चरित्रशील आहे का हो? आणि म्हणून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये या महामानवांच्या प्रतिमा जर असतील तर हे काही लाचार आणि गुलाम लेकरू या देशामध्ये जन्माला येणार नाही. तसंच शिक्षण पुढील काळात आपल्याला द्यावं लागेल. आणि तसंच शिक्षण द्यायचं असेल तर या देशातली राज्य व्यवस्था आपल्याला ताब्यात घ्यावी लागेल. हे बाबासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं. म्हणजे धर्माच्या क्षेत्रात बाबासाहेबांनीच काम करावं, राजकारणाच्या क्षेत्रामध्ये बाबासाहेबांनी काम करावं, विरोधकांना बाबासाहेबांनी उत्तरं द्यावीत. या पद्धतीचं अंगावर घेऊन हे बाबासाहेबांनी काम केलं आणि त्यांच्या उपकाराने आम्ही हजारो ज्ञान प्रज्ञावंत तयार झालो. आम्ही काही आमची लढाई लढणार आहोत की नाही? आणि मग त्या शत्रूच्या भरोशावर आपलं कल्याण होईल म्हणजे नवसानं लेकरं होतील असंच आहे ना. आणि म्हणून हे थोतांड आपल्याला नाकारावं लागेल. बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, तुकाराम महाराज म्हणाले. आम्ही म्हणतो बोले तैसा थोडा थोडा तरी चाले त्याची वंदावी पावले. आज तर अशी म्हणायची वेळ आलेली आहे, बोले तैसा थोडाही न चाले त्याची तोडावी पावले. हे आपल्याला समीकरण पुढे घेऊन जावं लागेल. दिनकरराव जवळकरांनी देशाचे दुश्मन नावाचं पुस्तक लिहिलं 1926 साली. कारण केशवराव जेधेंनी पुण्यात पहिला फुल्यांचा पुतळा उभारला पाहिजे अशी मागणी केली. तेव्हा तिथल्या भटपुरोहितांनी विरोध केला. फुल्यांची लायकी काय असा प्रश्न त्यांनी काढला. तेव्हा टिळकांचा पुतळा 1924ला मोतीलाल नेहरूंनी उद्घाटन केलं होतं पुण्यामध्ये. तेव्हा टिळकांची अवकात काय म्हणून देशाचे दुश्मन हे पुस्तक जवळकरांनी लिहिलं. त्याचे प्रकाशक केशवराव जाधे होते आणि प्रस्तावना बागडेंनी लिहिलेली होती. कोर्टामध्ये प्रकरण गेलं आणि जेधे, बागडे आणि जवळकरांना 6 महिन्याची सजा झाली. बाबासाहेब आंबेडकर किती जागरूक होते याचा तुम्ही विचार करा. बाबासाहेब नुकतेच बॅरिस्टर होऊन भारतात आले होते. तुम्हाला शोषण जिथे आहे त्याचा आमंत्रणाची गरज नाही. अन्याय कुणावर होतो, कोणत्या जातीचा आहे बघू नका. विषमता असेल तर ठेचण्यासाठीच माझा जन्म झालेला आहे. तो खरा भीमाचा अनुयायी, तो शिवाजीचा मावळा आणि तो फुल्यांचा वारसदार आहे. आणि हे ज्या दिवशी तुम्ही कराल त्या दिवशी भटपुरोहितशाही या देशातून नेस्तनाबूत झालेली असेल. म्हणून अहिंसेचा अर्थ आम्ही असा घेतो. बाबासाहेब म्हणाले, सावरकर, मिस्टर सावरकर, माझी अहिंसा तुम्हाला माहिती नसेल, माझी अहिंसा तुकारामाची अहिंसा आहे. आणि तुकारामाने सांगितलं, दया तिचे नाव भूतांचे पालन, अनेक निर्दालन कंटकाचे. दुष्टांचा 100% निपात केल्यानंतर जे सज्जन उरतात ते दयेच्या लायक असतात. नाहीतर शेळी जिवंत राहू दे, लांडगाई जिवंत राहू दे, दोघांचंही कल्याण होऊ दे, असं जग कधी अस्तित्वात नसतं. तिथे समतेला काही अर्थ नसतो. बाबासाहेब किती जागरूक आहेत. जेव्हा जेल झाली जवळकरांना, ते मराठा समाजातले होते. केशवराव जेधे ब्राह्मणेतर चळवळीचे नेते मराठा समाजाचे होते. बागडे मराठा समाजाचे होते. सत्यशोधक ब्राह्मणेतर चळवळ पुण्यामध्ये चालवत होते. त्या काळामध्ये सत्यशोधक म्हणजे राक्षस, त्यांचं कोणी वकीलपत्र घ्यायचं नाही. आज जशी दहशत आहे, मुसलमानांना कोणी मदत करायची नाही. आमच्या आशिफा एका बहिणीचं काय झालेलं आहे. अरे निर्भयाच्या वेळेस तुम्ही मेणबत्त्या लावल्या, तुमचे हात जळाले का रे? आज इथे जातपात भावून जर त्यांच्या शोकाचा, देहांताचा विचार केला जात असेल तर समता आहे का याचा तुम्ही विचार करा. एक व्यक्ती एक मूल्य झालं नाही. आणि आज आम्ही संविधानाच्या संरक्षणाची भाषा करत आहोत, नुसत्या धमक्या देत आहोत.
संविधान नेस्तनाबूत करून कित्येक कायदे गेल्या या कालखंडामध्ये या सरकारने केले. नोटाबंदीचा निर्णय घेतला का संविधानाला लागू होतो का? जीएसटी आणली, कोणत्या संविधानाच्या कलमामध्ये बसतं? शिक्षण बंद करून कॉर्पोरेट सेक्टरला शाळा उघडायला दिल्या, कोणत्या संविधानाचं कलम आहे? सांगा तुम्ही, विचार करा. कसे न्याय निवाडे होत आहेत, कसे निकाल येत आहेत. दहशतवादी अतिरेकी बाहेर पडून त्यांच्यावर फलं उधळले जात आहेत. आणि आज आमच्या पोराबाळांना शिक्षण नाही, अत्याचार, अन्याय, शेतकरी आत्महत्या करतायत. वर्ण व्यवस्थेमुळे हा देश आणि उद्ध्वस्त व्हायला आलेला आहे. हे प्रश्न आम्ही स्वतःला विचारणार आहोत की नाही? आणि आम्ही जर शिवराय शाहू फुले आंबेडकरांचे अनुयायी आहे, नवा संघर्ष ज्ञानाचा आम्ही कधी उभं करणार आहोत का याच्यातच भांडण लढत आहोत जातीपाती आणि धर्मामध्ये? बाबासाहेब जागरूक होते. हे सत्यशोधक म्हणजे राक्षस आहे, त्यांचं कोणी वकीलपत्र घ्यायचं नाही. बाबासाहेबांनी वाचलं, मी राक्षसांचा वारसदार आहे, मला कोण अडवते ते बघतो. त्या काळामध्ये दहशत निर्माण केली, यांचं कोणी वकीलपत्र घेऊ नये. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो, आम्ही मराठा समाजाला सुद्धा सांगितलेलं आहे की बाबासाहेब बॅरिस्टर होते, परंतु पहिल्यांदा वकिलीचा कोट कधी चढवला असेल तर 1926ला जवळकरांच्या केससाठी बाबासाहेबांनी वकीलपत्र घेतलेलं आहे. आणि मी तुम्हाला अभिमानाने सांगू इच्छितो, असा युक्तिवाद बाबासाहेबांनी केला की जवळकर, जेदे आणि बागडे निर्दोष मुक्त झाले. तेव्हाच्या कोर्टाने देशाचे दुश्मन कोण हे सिद्ध केलं त्या काळामध्ये. आणि म्हणून हे अनुबंध आपण समजून घेतले पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकरांनी इथे धम्म प्रकटन केलं तेव्हा त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. अशा बातम्या पेपरला छापून आल्या. काही हिंदू ब्राह्मणी लेखकांनी असं लिहिलं की बघा, बाबासाहेबांना सुद्धा हिंदू धर्म सोडताना किती दुःख झालं. किती महान धर्म होता हो हा, किती सुख दिलं होतं बाबासाहेबांना या धर्माने. दुःख झालं बाबा, माझा एक धर्म गेला म्हणून. अरे, महापुरुषांच्या अश्रूचा अर्थ तुम्हा नराधमांना काय कळणार आहे? बाबासाहेबांच्या डोळ्यात अश्रू आले, त्याचा अर्थ आम्ही असा लावतो. बाबासाहेब म्हणाले, अरे माझ्याबरोबर धम्म प्रकटन करण्यासाठी माझे दलित बांधव आले, एसटी बांधव आले, ज्यांना मी हाक दिली ते माझे बांधव आज इथे आले 5 लाख 6 लाख. आज मला आनंद याचा होतोय, वैदिकांच्या गुलामगिरीतून, घाण गटारीतून मी माझ्या या 6 लाख धर्म बांधवांना, समाज बांधवांना बाहेर काढतोय. पण बाबासाहेब म्हणतात की माझे ओबीसी, मराठे, कुणबी अजून त्याच नरकात सडत पडलेले आहेत, ते कधी बाहेर येतील? हे अश्रू होते बाबासाहेबांचे. आणि म्हणून आम्ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून शिवधर्म नावाची कन्सेप्ट 2005 साली दिलेली आहे. आणि या शिवधर्माच्या माध्यमातून भटपुरोहित आणि वैदिक धर्माबरोबरचे संबंध आम्ही नाकारलेले आहेत. आणि बाबासाहेबांचे अश्रू पुसण्याचं काम आम्ही मराठा सेवा संघाच्या माध्यमातून केलेलं आहे. आणि म्हणून बहिणींनो आणि भावांनो, या पद्धतीचा विचार घेऊन जर आपण पुढे गेलो तर महापुरुषांना अभिप्रेत असलेली व्यवस्था आपण निर्माण करू शकतो. आपण सत्याच्या बाजूचे आहोत, खोटं एकही शब्द आपल्याला बोलायचं नाही. शील आणि चारित्र्यामध्ये आपले युगनायक, महानायक जगामध्ये प्रकाश पाडतील एवढे प्रज्ञावंत आहेत. आणि म्हणून त्याबद्दल आपल्याला आपली मान शर्मेने खाली जाईल असा कोणताही आपला महापुरुष झालेला नाही. पण तुमची जबाबदारी आहे, महापुरुषांचे वारस म्हणून मिरवत असाल तर त्या इज्जतीने जगायला शिका. तुम्हाला बघितल्यावर वाटलं पाहिजे, बाहेरमध्ये दिसू नका. तुम्हाला बघितल्यावर वाटलं पाहिजे हा बाबासाहेबाचा अनुयायी आहे. तुम्हाला बघितल्यावर वाटलं पाहिजे फुले शाहू आंबेडकर शिवाजीचा वारस दिसतो. तर मोडून पडलाय, दारू पिते, गुटखा खाते, अत्याचार करते, लाचारी करते, पाय चाटते. हे असेल तर तुम्ही शिवराय शाहू फुले आंबेडकरांचं नाव सांगू नका. अरे मोजके माणसं एक या. अरे एक शिवाजी, एक शाहू, एक बाबासाहेब, एक सावित्री, एक बुद्ध, एक महावीर, एक रविदास, एक गुरु नानक या देशामध्ये उभं राहिले. त्यांना पाहिजे असलेली व्यवस्था निर्माण केली. आम्ही हजारो त्यांचे अनुयायी एकत्र आलो तर जगावर कुणाचं साम्राज्य निर्माण होईल याचा तुम्ही विचार करा. कबीरानं म्हटलेलं आहे, कबीर एक गुरु होते बाबासाहेबांचे. कबीराने बघितलं, चलती चक्की देख कर देख कबीरा रोय, चलती चक्की देख कर देख कबीरा रोय, 2 पाटन के बीच में साबुत बचा है कोई. कबीर म्हणाले, चलती चक्की, एक दगडाचं जातं खालून, एक दगडाचं जातं वरून, त्याच्यामध्ये धान्य टाकलेलं आहे, ते चाक चालतायत. कबीराने चक्कीला बघितलं आणि दुःख व्यक्त केलेलं आहे कबीरानं की अरे वरून एक जात आहे, खालून एक जात आहे, मध्ये धान्य टाकलेलं आहे, सगळं आता भरडून जाईल, याच्यातून कोण वाचेल? वर नरेंद्र खाली देवेंद्र, आता कोण वाचेल अशी काळजी आपल्याला लागलेली. चलती चक्की देख कर देख कबीरा रोय, 2 पाटन के बीच में साबुत बचा है कोई. कबीराला दुःख झालं तेव्हा कमाल कबीराचा मुलगा बाजूला उभा होता. बापाचे उद्गार ऐकून आपल्या वडिलाला कमाल असं म्हणाला, कमाल कहे कबीर से, कमाल कहे कबीर से दिल का आपा खोय, कमाल कहे कबीर से दिल का आपा खोय,
जो दाना कील पकड़े वो साबुत बच जाए, जो दाना कील पकड़े वो साबुत बच जाए. तुम्हाला माहिती आहे, धान्य दळत असताना जात्याच्या पात्यामधलं सगळं दाणं भरलं जातं, पण खुट्याच्या बाजूला जे असतं कधीच भरलं जात नाही. कोणाचंही सरकार येवो, कोणाच्याही बागेतलं सरकार असो, कोणाचीही सत्ता असो, जे शिवराय शाहू फुले आंबेडकरांच्या बरोबर राहतील तेच वाचतील, बाकीच्यांचा चुराडा होणार आहे. कोणाबरोबर राहायचं ते तुम्ही ठरवा. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. बहुजनों की बुलंद आवाज, आवाज इंडिया टीवी देखिए अपने मोबाइल पर कहीं भी कभी भी. आज ही आपके एंड्रॉइड मोबाइल के प्ले स्टोर से आवाज इंडिया टीवी का ऐप डाउनलोड करें और देखिए आवाज इंडिया टीवी के लाइव प्रोग्राम आपके मोबाइल पर. आवाज इंडिया टीवी देखे यूट्यूब पर भी. आप हमारे यूट्यूब पेज youtube.com/आवाज इंडिया टीवी पर जाकर हमारे पेज को सब्सक्राइब करें. साथ ही घंटी की बटन दबाएं ताकि हमारे नए वीडियोस आप तक आसानी से पहुंच जाएं. देखते रहे आवाज इंडिया टीवी, बहुजनों की बुलंद आवाज.